आणि आता आपल्याला भर उन्हामध्ये काय गरजेचं आहे माहिती का? तर चला आता पोहोचलो आहोत गावाला. आणि गावाला आलं की तुम्हाला दिसेल ते म्हणजे बघा, त्या सालपापड्या आहेत. आई आता सालपापड्या काढत आहे. त्या बघा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये. इथे साबुदाण्याच्या आहेत. त्या कशा बनवल्यात आई सांग? शाबू तांदूळ भिजत घातलं, त्यात चटणी, हिरवी मिरची, थोडंसं तिखट पण लागतं. नॉर्मली मिठाचे असतात फक्त, थोडंसं मिरची टाकली, मिरची टाकले त्यामुळे जराशी तिखट सर लागत आहे. बटाटा टाकला. बटाटा टाकलाय तुम्हाला दाखवते मी बघा. ते इनविजिबल आहेत म्हणजे प्लास्टिक याच्यामध्ये दिसणार सुद्धा नाही तुम्हाला. हे बघा ती कशी काढते बघा त्याच्यामध्ये. बघा त्या असं काढायला लागतात. आणि आतल्या साईडून आहे ना ओल्या राहतात ते. आतल्या साईडून थोड्याशा ओल्या ओल्या आहेत त्या. आणि मग त्या लहान मुलांना वगैरे खाऊ शकतात. तर ह्या ज्या सालपापड्या आहेत त्या उपवासासाठी फार उपयुक्त आहेत. त्या फक्त मीठ आणि थोडीशी मिरची असते. तर ते हे बघा ही साईड ना पूर्ण वाळून गेलेली आहे. आणि हा जो आतला भाग आहे तो आता आई आता पलटी मारत आहे आणि त्या साईडला वाळवणार. ते उन्हाचा पुरेपूर उपयोग गावाला करून घेतात म्हणजे वाळवणं चोळवणं. तुम्हाला नेहमी सांगत असते. तिकडे राहणं तुम्हाला दाखवते अंगणामध्ये. तर हे बघा गावाला आलं की अंगण पाहिजेतच. आणि अंगणामध्ये उन्हाळ्यामध्ये तुम्हाला असे शेंगा वाळवणं चोळवणं नाही दिसले तर नवलच म्हणायला लागेल. हे ना परी काय आहे ना. तर ह्या शेंगा आहेत भुईमुगाच्या शेंगा, ज्याला माती आहे आणि जे रानातून काढले आहेत. आणि आता उन्हामध्ये त्यांना चांगले वाळवून ठेवायचे असं जेणे की ते वर्षभर टिकून राहतात चांगले. आहे बघा बघूयात आपण त्याच्यात किती शेंगा आहेत. 2 शेंगा निघाल्या बघा. तर ही पूर्ण वाळवतात. आणि ह्या साईडला तुम्हाला बघायला मिळेल त्याचा अर्धे झाकून ठेवले आहेत. आणि हे जे आहेत ना ह्या शिजवलेल्या शेंगा आहेत, ज्या सगळ्यांना आवडतात. सगळ्यांची ऑन डिमांड रिक्वायरमेंट म्हणेल शिजवलेल्या शेंगा असते बघा. है ना अस्सल शिजवलेली शेंग काय भारी लागते ना. मस्त. तर मी आता ढीगभर शेंगा खाऊन घेणार आहे. परत भेटेल नाही भेटेल गावाला आले की सगळं रानमेवे खाऊन घ्यायचे है ना. चिकूला अजून दातात नाही शेंगा खायला. टुकू 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 टुकू. तर मी आता पोहोचली आहे चांदकमध्ये म्हणजे माझ्या माहेरी. आणि माहेर म्हटलं की असं म्हणलं जातं की आपल्या माहेरी मोठी माडी नसली तरी चालेल पण साडी नसलेली आपली आई दारात उभी असली पाहिजे. आणि मोठी गाडी नसली तरी चालेल पण आपल्या बापाची चप्पल आपल्या दारात असलीच पाहिजेत. आणि ते म्हणजे माहेर. त्यामुळे माहेर म्हणजे खरं सुख खरं समाधान. 2 घटकावर तरी यायलाच लागते. माफ उपयोगाचं नाही आहे. आपल्याला प्रियंका गावाला आलंय की गावचा रानमेवा खाल्ल्याशिवाय कसं जमेल ऐन उन्हाळ्यामध्ये. त्यामुळे आता आम्ही आलो आहोत खिंडीच्या परिसरात. इथे आमच्यासोबत आहे परी आणि अहो. तर त्यांना ना करवंद खायला आणले आणि जाळी आपल्याला भेटली आहे छान अशी. इतकी करवंद आहेत ना त्याला की तुम्हाला काय सांगू मी. हे बघा आता जे इझिली तुम्हाला हे बघा करवंद काळी काळी. आणि हे रिचेबल असल्यामुळे इथे लगेच हा पॉईंट जवळ आहे त्यामुळे तुम्हाला दाखवते मी. येस काळे काळे खावा. आणि जाळीचे 1-2 करवंद टेस्ट करायची त्याच्यावरून कळतं गोड की आंबट आहे. असं करवंद शोधायचे. हे बघा ला 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 ला. नाही नाही नाही
बघा करवंद आणि इतके छान छान जाळीला आलेले आहेत छान पैकी. तर हे बघा करवंद म्हणजे आपल्या गावचा रानमेवा है ना. परी आवडतात का तुला करवंद? बघा आम्ही आता करवंद खायला आलोय खिंडीला. तर बघूयात आपल्याला काय जाळी भेटते का करवंदाची. कारण हा रोडच्या लगतच असल्यामुळे सगळेजण येऊन करवंद खात असतील. तरी बऱ्यापैकी जाळीला आपल्याला दिसतात करवंद. हे बघा इथे वाघ बिग नसतात हो काय. त्यांना असं वाटतं रान आहे म्हटल्यावरती इकडे वाघ वगैरे पण येत असतील तेव्हा. आमच्या इथे परिसरामध्ये अजिबात वाघ वगैरे काहीच नाही. हा बघा डोंगर. तर उन्हाळ्यामध्ये हा डोंगर असा सगळा वाळलेला दिसतो आणि त्याच्यामध्ये हे पिकलेलं दिसतं आपल्याला फक्त करवंद. इतकं छान लागतो मला काय सांगू. काय बघताय काय नुसते. या मग काय करवंद खायला बिगी बिगी यायला लागतं या. बिगी बिगी करवंद खायला बिगी बिगी या. मुळात करवंदाचं विशेषच हे आहे की त्यांना ना कोणी असं झाड असं लावत नाही की बाबा पेरूचं झाड लावले बाकीचं कुठलं झाड असेल लावले. करवंदाची तशी गोष्ट आहे की जे ना चिमणं पाखरे जे असतात ना ते इकडून तिकडून वावरताना जे बी पडलेलं असतं त्याच्यातून ते येतात आणि भर उन्हाळ्यामध्ये त्यांच्यामध्ये आपल्याला चांगलं असं चव भेटते. म्हणजे बोलतात ना उन्हाळ्यामध्ये काय फळं भेटतील तर करवंद त्याचं विशेष. करवंद आणि थोडंसं जून चालू झालं की मग जांभळं येतं. एकदम मजा येते बाबा खायला. आम्हाला लय भारी वाटतं इथे. गावाला आल्याशिवाय मोकळा श्वास नाही. रोवे आमची नो बघा काय आमची नो बघा काय आमची नो बघा काय कसं झालं. उन्हाळ्यामध्ये बघा किंवा पावसाळ्यामध्ये बघा भारी दिसतो जास्त भारी दिसतो ना की इथे मी विशेष काही केलेलं नाहीये. जसं आपल्या कॉर्पोरेट लाईफमध्ये सगळं आर्ट बनवावं लागतं करावं लागतं स्पेशल डिझाईन काही डिझाईन न करता जे आहे ते निसर्गाचं आहे. त्याच्यातून अशी नागमोडी वाट जाते वाईला आपल्या परखंदी आणि बरीच गावं आहेत सट्टालेवाडी करवंदी राय हो परखंदी त्याची वाट जाते आणि हे सगळा जो निसर्ग आहे तो असा नैसर्गिक आहे. त्यामुळे असं इथे आस्वाद घेणं म्हणजे मी म्हणेल की तुम्ही मग काहीतरी मिस करताय तरी इथे आस्वाद नाही घेत. बघा सनसेट आता चालू आहे. सूर्य आता सूर्यास्त होत आहे. आपण आता आपल्या गाव क्रॉस करून एक डोंगर केलं. काय केलंय गावकरी हे काय हिल साईड काहीतरी आहे इकडे. त्याचं छोटी टाकी दिसते. हे जे गाव आहे आपलं गाव आहे ते का सट्टालेवाडी गाव आहे. या डोंगराच्या पलीकडच्या पलीकडचं ते गाव आहे सट्टालेवाडी. हे गाव पण सुंदर आहे. इथे एकदम प्रॉपर बोलतात ना गाई म्हशी सगळं रानाच्या समोर अशी शेती आहे कुंपण आहे एकदम प्रॉपर. बाबळीचं झाड बघा किती छान दिसते रे देवा. काय तुम्हाला मी दाखवू एवढं कौतुक करू नये गावचं तेवढं कमीच आहे. इतकं भारी 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 लय भारी. घर किती छान आहे. सूर्यास्त आणि घर असं इतकं छान छान दिसतं ना नजारेच नजारे. हे बघा आता हे आता उन्हाळ्यामध्ये काहीच कामं नसतं त्याच्यामुळे नांगरून ठेवलं जातं. म्हणजे मातीला थोडंसं उलटं पलटं करून ठेवलं जातं. खालची माती वरची माती खाली असते. त्याच्यामुळे आता पावसाळ्यात यायच्या टाइमला पेरणी चालू होईल. जो तेरी देखी शराबी दिल हो गया. चला आपण गाण्याच्या भेट्या घेणार आहोत जाता जाता. जसं
चालता बोलता असं तसं जराशी स्कूटीवरून जाता जाता आईला हे कुत्रं बघ. वा, पाय बी धरायचं तर आहे ना. चला. गुलाबी आंखें जो तेरी देखी संभाले मुझको. हे घर फार आवडतं ना तुम्हाला. ते बघा इथे मशीनच आहे. आईला छोटस पिल्लू आहे. वाव. बाबा त्याची आई आली ना. यायचंय का तुला आमच्या सोबत. चल 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 चल. घेऊन जाऊ एकमेकांना. त्याची मम्मी आपल्याला धरायची बाळा तिकडे गेली मम्मी. जा तू तिकडं. काही म्हणताय हो त्याला. हे बघा कसं गावचे घर आहे सगळे आपले. आंब्याचं झाड इथं समोरच आहे ह्या घराच्या इथे. बघा आंबा. बाय बाय. टाटा टाटा. बापरे केवढी मोठी वैरण घेऊन आले त्या. चला की काय. हा ना काय करणार. हे बघा कावळा कसा इथे पिंपळ पाणी पितोय. इथे लहान मुले खेळत आहेत. उन्हाळ्याचा एकमेव दिवस आहे. तर त्यांना खेळण्यासाठी पटांगण मिळतं आणि एकमेकांना सुट्ट्या असतात त्याच्यामुळे एकमेकांचं काय होतं फ्रेंडशिप बॉन्डिंग बनतं आणि खेळतात एकमेकांनी. नाही तर नेहमी बघावं तेव्हा ते मोठं घर आहे. मला पटांगण मोठं आहे. मोकळा परिसर आहे सगळा. तर मला असं गाणं म्हणावं असं वाटतं ह्या सगळ्या परिसराला बघून. परिसरासाठी असेल ते म्हणजे. तर ह्या सगळा परिसर बघून म्हणजे पावसाळ्यात तर लाजवाबच असतो परिसर. पण उन्हाळ्यामध्ये सुद्धा आमचा इकडचा परिसर बघा हिरवा गार. त्यामुळे मला ते गाणं आठवते. ते म्हणजे हिरवा आणि सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सर्ग छेडा रे. गाव किती भारी आहे. मंदिर आहे आणि मस्त असं काळी माती निळं पाणी हिरवं शिवार ताजा ताजा. काय पुढं काय काळी माती निळं पाणी गाण्याचं जर वाट लावायची असेल तर लंगडी आहे. काळी माती निळं पाणी ताजा ताजा आडव्याचा केलाय भार. ज्वारीच्या या मळ्याखाली विहिरीचं पाणी बघायला अवचित आलं नाही कोणी. मळ्याला या मळेवाली भेटलीच नाही. अगं राणी माझ्या मळ्यामध्ये दिसशील काय. पारडी 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 हो. पारडी 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 हो. Full enjoying our tour vacation. Yay! मी आता इथे चांदोकरून आईला जाता जाता काय काय बघितलं. करवंद बघितली, मेंढरं बघितली, गुरं ढोरं, गावची घरं, चावडी सगळं बघितलं. आणि त्याच्यामध्ये बघता बघता मातीची ढेकळंही बघितली. आणि ढेकळं बघता बघता हे अतिशय रम्य असं काहीतरी दिसतंय भर उन्हाळ्यामध्ये. मी तुम्हाला दाखवते आता. पाऊस कसं काय. अरे एवढा उन्हाळा आहे. ऊन पण दिसतंय. सूर्य तो डोक्यावर येतो माझ्या तोंडावर येतो सगळा. मग कसं काय पाऊस येतो. तुम्हाला दिसतोय पाऊस आहे बघा. कारण की इथे आहे ठिबक सिंचन. हे बघा ठिबक नाही ते तुषार सिंचन आहे. पण इतकं भारी आहे ना. आहा काय एन्जॉय करते मी यार. एक ना बाई या ना भिजायला तुम्ही पण. किती गारवा वाटतोय. गारवा मनामध्ये असा असा पेरवा नवा नवा प्रिया ये जरा. ला 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 ला.